Students, today I am going to teach you some numericals. You can see in the textbook exercise, some columns are given. In that columns, some informations are given, and using that information, some values you have to find out. At first, you must know the three equations of motions. I have already explained these equations of motion. बघा आपल्याला equations माहिती पाहिजे. Equations of motion. This one is first. V is equal to U plus AT. Second one, S is equal to UT plus half AT square. V square is equal to U square plus 2AS. These are the three equations of motion. You have to solve these numericals using these equations. यापैकी कुठलं तरी एक इक्वेशन यूज करायचं आहे. बघूया फर्स्ट कॉलम मध्ये इन्फॉर्मेशन कोणती आहे बघा. ऑलरेडी मी तुम्हाला U, V, S, T आणि A म्हणजे काय काय सांगितलंय बघा. आठवतं का बघा. U initial velocity, V final velocity, A acceleration, T time आणि S displacement. एवढ्या तरी गोष्टी कळल्या. फर्स्ट क्वेश्चन, U is equal to 2 मीटर पर सेकंड. याचं युनिट वेलोसिटी असतो ना, युनिट असतं मीटर पर सेकंड. A म्हणजे एक्सेलरेशन 4 मीटर पर सेकंड स्क्वेअर. एक्सेलरेशनचं युनिट आहे बघा. टाइम 3 सेकंड्स and you have to find out V. इन्फॉर्मेशन या दिलेल्या आहेत. V ची व्हॅल्यू तुम्हाला फाइंड आउट करायची. तुमच्या समोर तीनही इक्वेशन लिहिलेले आहेत. देन which equation we have to use? यापैकी कुठलं इक्वेशन आपण वापरायचं ठरवायचं कसं? You have to use the equation in which these letters must be there in the equation. U, A, T आणि V या असणारे चारही पाहिजे आहे असं इक्वेशन वापरा. बघा, U पाहिजे, A पाहिजे, T पाहिजे आणि V पाहिजे. या दोघांमध्ये बघा इथे पण S आहे, इथे पण S आहे. म्हणजे ही नक्कीच दोन इक्वेशन वापरता येणार नाही. सो बाय फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन, दिस वन इज फर्स्ट. बघा V आहे, U आहे, A आहे आणि T आहे. आहे का बघा, चारही लेटर्स याच्यात आहे. म्हणून फर्स्ट इक्वेशन यूज केलेलं आहे. V इज इक्वल टू U प्लस A. V फाइंड आउट करायचं आहे. इज इक्वल टू U ची व्हॅल्यू किती आहे? 2 मीटर पर सेकंद प्लस A ची व्हॅल्यू बघा 4 मीटर पर सेकंड स्क्वेअर. 80 मध्ये मल्टिप्लायचं साइन आहे ना, आणि टाइम किती आहे? 3 सेकंड्स. बघा, U 2 मीटर पर सेकंड, A 4 मीटर पर सेकंड स्क्वेअर आणि T 3 सेकंड्स. आता काय केलं? B इज इक्वल टू 8 आता युनिट घ्यायचं नाही हा. इथे मध्ये साइन प्लस आहे बघा. 4 आणि 3 चा मल्टिप्लाय करा. 4 आणि 3 चा मल्टिप्लाय केला तर 12 येणार. 12 प्लस 2, addition of these two is 14. Therefore V is equal to 14 meter per second. V ही velocity असते, फायनल velocity, आणि velocityचं युनिट आहे मीटर पर सेकंड. Therefore V is equal to 14 मीटर पर सेकंड. बघा कुठे प्रॉब्लेम असेल तर. नेक्स्ट क्वेश्चन, V 20 मीटर पर सेकंड, A 5 मीटर पर सेकंड स्क्वेअर, T 2 सेकंड, and you have to find out U. U ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. V, A, T, U. बघा V, U, A, T ही लेटर बघा फर्स्ट इक्वेशन मध्येच आहे. म्हणून बाय
फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन. इक्वेशन लिहिलं V20 U फाइंड आउट करायचं आहे. A 5 मीटर पर सेकंड स्क्वेअर इंटू टी किती आहे बघा 2 सेकंड. हे 20 आहे कसं लिहिलं बघा. इज इक्वल टू U आहे बघा. U प्लस सांगा या दोघांचा मल्टिप्लाय करा. 5 आणि 2 चा मल्टिप्लाय करा. 5 2 जा 10. 20 इज इक्वल टू U प्लस 10. इथे प्लस 10 आहे. ओके, याची साईड आपण चेंज केली. हे प्लस इकडे आलं तर मायनस होती. 20 मधून 10 मायनस झाले 10 इज इक्वल टू U. दॅट्स वाय U इज इक्वल टू 10 मीटर पर सेकंड. हे पण वेलोसिटी आहे. U हिला काय म्हणतो आपण इनिशियल वेलोसिटी, स्टार्ट सुरुवातीची वेलोसिटी 10 मीटर पर सेकंड. दोन क्वेश्चन झाले. सेकंड कॉलम हा फर्स्ट कॉलम मध्ये इन्फॉर्मेशन दिलेली आहे. सेकंड कॉलम मध्ये फर्स्ट क्वेश्चन काय होतं. U इज गिवन 5 मीटर पर सेकंड. A is given 12 meter per second square. T is given 3 seconds and you have to find out S. S for displacement तुम्हाला find out करायचं. एवढ्या 3 गोष्टी दिलेल्या आहेत. S तुम्हाला find out करायचं. तुम्हाला लक्षात यायला पाहिजे कोणता फॉर्म्युला यूज करायचा, कोणतं इक्वेशन वापरायचं. इथे बघा आपल्या इथे S तर पाहिजे. फर्स्ट इक्वेशन मध्ये एस आहे का नाही आहे, म्हणजे फर्स्ट इक्वेशन तर नाही आहे. मग या दोघांपैकी कुठलं तरी यूज करावं लागेल. हे पण नाही यूज करता येणार कारण याच्यात व्ही आहे बघा. इथे व्ही दिलाय का बघा किंवा काढायचंय का नाही ना, म्हणून इक्वेशन किती वापरावं लागेल सेकंड. फ्रॉम इक्वेशन सेकंड. ओके, एस बघा सेकंड इक्वेशन काय एस इज इक्वल टू ut प्लस half at square. S is equal to ut plus half at square. ठीक आहे. S फाइंड आउट करायचं इज इक्वल टू याला ब्रॅकेट मध्ये टाकलं बघा जास्त व्हॅल्यूज आहे. U ची व्हॅल्यू बघा 5 मीटर पर सेकंड इंटू T ची व्हॅल्यू आहे 3 सेकंड. याला ब्रॅकेट मध्ये टाकलं. मध्ये साइन प्लस आहे. हाफ इंटू A ची व्हॅल्यू किती आहे बघा 12 मीटर पर सेकंड स्क्वेअर इंटू टी स्क्वेअर. टी स्क्वेअर म्हणजे कुणाचा स्क्वेअर येईल बघा 3 सेकंडचा स्क्वेअर. ह्या दोघांचा मल्टिप्लाय करा. 5 आणि 3 चा मल्टिप्लाय 15. इथे बघा या 2 ने 12 ला डिवाइड केलं बघा. 2 6 जा 12 बे के बे बेसन 12 आणि मग आता हे 15 होतं. मध्ये साइन प्लस आहे बघा. इथे 6 आले. 6 स्क्वेअर इंटू 3 चा स्क्वेअर करावा लागेल ना. इथे स्क्वेअर आहे ना 30 किंमत 3 चा स्क्वेअर किती 9. S इज इक्वल टू 15 प्लस 6 आणि 9 चा मल्टिप्लाय करा. 9 6 जा 54. 15 आणि 54 ची ऍडिशन करा. किती आला 69. S इज इक्वल टू 69. देयरफॉर डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू 69 मीटर. डिस्प्लेसमेंटला SI युनिट आहे मीटर म्हणून मीटर आलेला आहे. बघा कुठे प्रॉब्लेम असेल तर इथे बघा. U ची व्हॅल्यू, T ची व्हॅल्यू, A ची व्हॅल्यू, इथे T ची व्हॅल्यू फक्त इथे स्क्वेअर आहे बघा. यांचा मल्टिप्लाय केला. इथे प्लस साइन आहे. 2 ने 12 ला डिवाइड केलं. 2 1 जा 2 2 6 जा 12 इंटू बघा इथे म्हणजे 6 आहे. 3 चा स्क्वेअर आहे 9. 9 आणि 6 चा मल्टिप्लाय 54. 15 आणि 54 ची ऍडिशन केली 69 मीटर. नेक्स्ट वन U 7 मीटर पर सेकंड. T 4 सेकंड. S 92 मीटर. आपल्याला फाइंड आउट करायचं A. इथे पण लक्षात घ्या ऍट फर्स्ट यू हॅव टू डिसाइड विच इक्वेशन यू हॅव टू यूज. UTSA ज्या इक्वेशन मध्ये हे व्हरायबल्स आहेत तेच इक्वेशन वापरायचंय बघा. U पाहिजे, T पाहिजे, S पाहिजे आणि A पाहिजे. बघा याच्यामध्ये आहे ते चेक करा. म्हणून
बाय सेकंड इक्वेशन s इज इक्वल टू ut प्लस हाफ at स्क्वेअर. s ची व्हॅल्यू बघा 92 मीटर इज इक्वल टू ब्रॅकेट मध्ये टाकलं तर u ची व्हॅल्यू बघा 7 मीटर पर सेकंड, t ची व्हॅल्यू आहे बघा 4 सेकंड प्लस 1/2. a तुम्हाला फाइंड आउट करायचं म्हणून इथे a इंटू t बघा t चा स्क्वेअर. मला सांगा t किती आहे? 4 सेकंड आहे ना, म्हणून 4 सेकंडचा स्क्वेअर घेतो. बघा ही s ची व्हॅल्यू आहे, ही कोणाची व्हॅल्यू आहे बघा u, ही t ची व्हॅल्यू आहे, a ची व्हॅल्यू फाइंड आउट करायचं आहे, इथे t चा स्क्वेअर करायचा आहे. नेक्स्ट 92 इज इक्वल टू ह्या दोघांचा मल्टिप्लाय करा, 7 आणि 4 चा मल्टिप्लाय करा 28 प्लस 1/2 इंटू a इंटू 4 चा स्क्वेअर करा. 4 चा स्क्वेअर किती येतो? 16 येतो बघा. 2 1 जा 2, 2 8 जा 16. मग काय आलं बघा 92 हे प्लस 28 आहे की नाही, इज इक्वल टू च्या या साईडला घेतल्यामुळे मायनस 28 झाले. इज इक्वल टू बघा हे प्लस आहे ना 28, या साईडला घेतल्यामुळे मायनस झालं. इज इक्वल टू इथे ह्या 2 ने याला डिवाइड केलं ना, मग इथे कोण राहिलं बघा 8a. पुन्हा बघा 92 इज इक्वल टू 7 4 जा 28 प्लस हाफ होतं का इंटू 4 चा स्क्वेअर 16 आला होता ना, 2 1 जा 2, 2 8 जा 16 म्हणून 8 आणि 8 चा मल्टिप्लाय 8a आला. हे प्लस 28 इकडे आलं मायनस झालं. या दोघांची सबट्रॅक्शन आली 64 इज इक्वल टू 8a. दॅट्स वाय a इज इक्वल टू 64 अपॉन 8. 8 8 जा 64. दॅट्स वाय a इज इक्वल टू 8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. a फॉर एक्सेलरेशन आणि एक्सेलरेशनचं SI युनिट आहे मीटर पर सेकंड स्क्वेअर. बघा इथेपर्यंत प्रॉब्लेम. नेक्स्ट वन u 4 मीटर पर सेकंड, a 3 मीटर पर सेकंड स्क्वेअर, v 8 मीटर पर सेकंड आणि s ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. u a v s. आता मी मगाशी सांगितलं मला आपल्याला इक्वेशन डिसाइड करायचंय कोणतं इक्वेशन वापरायचं. u पाहिजे, a पाहिजे, v पाहिजे आणि s पण पाहिजे. इथे बघा हे इक्वेशन नाही यूज करू शकत, याच्यामध्ये t आहे बघा. मग हे इक्वेशन चेक करा. v आहे, u आहे, a आहे आणि s आहे बघा. हे चारही व्हरायबल्स पाहिजे आहे म्हणून इक्वेशन नंबर किती यूज केलं? थर्ड इक्वेशन. v स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर प्लस 2as. v स्क्वेअर म्हणजे 8 चा स्क्वेअर, युनिट टाकलं बघा मीटर पर सेकंड. u चा स्क्वेअर म्हणजे 4 मीटर पर सेकंड स्क्वेअर प्लस 2. a ची व्हॅल्यू बघा 3 मीटर पर सेकंड स्क्वेअर आणि s ची व्हॅल्यू काढायची आहे. s तुम्हाला 5 सारखं वाटणार आहे म्हणून याला असं कट केलेलं आहे. हा s आहे लक्षात घ्या, कारण आपलं s आणि 5 आपल्याला सेम वाटतात ना म्हणून s असं कट केलेलं आहे. s तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे. 8 चा स्क्वेअर 64 इज इक्वल टू 4 चा स्क्वेअर 16 प्लस 2 3 जा 6 आणि इथे s आहे बघा. s ची व्हॅल्यू तुम्हाला फाइंड आउट करायची आहे. ओके, या दोघांची ऍडिशन पॉसिबल नाही आहे. इथे 16 आहे, इथे 6s आहे, s व्हरायबल आहे, त्यामुळे यांची ऍडिशन पॉसिबल नाही आहे. मग हे प्लस 16 आहे ना, इकडे घ्यावं लागेल. मायनस 16, 64 मायनस 16 इज इक्वल टू 6s. सबट्रॅक्शन करा. 48 इज इक्वल टू 6s. आपल्या s ची व्हॅल्यू काढायची ना, मग 6 ने याला डिवाइड करायचं. 6 8 जा 48, 6 1 6, 6 8 48 म्हणजे s इज इक्वल टू 8 मीटर. बघा s ची व्हॅल्यू काढली आपण 8 मीटर मध्ये आहे. आणि लास्ट क्वेश्चन त्याच्यामध्ये असा होता, a 5 मीटर पर सेकंड स्क्वेअर, s 8.4 मीटर, v
10 मीटर पर सेकंड आणि आपल्याला यू फाइंड आउट करायचं. इथे पण बघा आपण इक्वेशन नंबर 3 यूज केलेलं आहे बघा. व्ही ची व्हॅल्यू पुटअप केली, यू तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. 2 ए ची व्हॅल्यू 5 मीटर पर सेकंड स्क्वेअर पाहिजे, इथे स्क्वेअर लिहायचे. नेक्स्ट वन बघा, इनटू एस ची व्हॅल्यू दिली होती 8.4 मीटर. ओके, 10 चा स्क्वेअर केला 100 यू स्क्वेअर प्लस इथे बघा यांचा मल्टिप्लाय केलाय बघा, मल्टिप्लाय केलेला आहे. 2 5 जा 10, इकडे बघा इथे मल्टिप्लाय बघा, 10 चा स्क्वेअर 100 आला यू स्क्वेअर प्लस पुन्हा कोणाचा मल्टिप्लाय केला बघा 2 इंटू 5 5 2 जा 10. आता या 10 ने अजून कोणाला मल्टिप्लाय करायचं सांगा, 8.4 ला मल्टिप्लाय, 8.4 इंटू 10. 0 एक आहे ना, 1 4 जा 1 1 8 जा 1 840 आलं का. पण आपल्याला 1 हाऊस सोडून डेसिमल पॉइंट द्यायचंय बघा, मग इथे डेसिमल पॉइंट 84.0 म्हणजेच 84 म्हणजे इथे 84 आलं. कळलं 84 कुठला आलेला आहे, या तो 5 2 जा 10 10 ला 8.4 ने मल्टिप्लाय केलं बघा, 84.0 म्हणजेच 84. हे प्लस होते इकडे आले मायनस झाले, यांच्यामधून सबट्रॅक्शन केली बघा, 100 मधून 84 मायनस केला 16 इज इक्वल टू यू स्क्वेअर. यू स्क्वेअर इज इक्वल टू 16. आम्हाला सांगा 16 हा कुणाचा स्क्वेअर आहे, 4चा आहे की नाही, स्क्वेअर रूट फाइंड करा. यू इज इक्वल टू 4 मीटर पर सेकंड. बघा सगळ्यात पहिली गोष्ट, हे तीनही इक्वेशन्स तुम्हाला पाठ पाहिजे. आपण थोडा याच्यानंतर ही इक्वेशन्स कशी तयार केलेली आहे हाही टॉपिक एक ब्रीफ मध्ये बघायचा आहे. काही अजून काही न्यूमरिकल्स आहे ती आपण बघूया, पण हे एक्झाम्पल प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. ओके.